मराठी साहित्यातील एक सुप्रसिद्ध कवी असं म्हणतो, दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा. दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा एक मित्र पाहिजे वनव्यात गारव्यासारखा. या कवितेच्या ओळी अतिशय तंतोतंत ज्यांना लागू होतात किंवा या कवितेप्रमाणे जगणारा एक सच्चा मित्र म्हणजे ॲडव्होकेट कृष्णा पाटील. वेशाने वकील, परंतु त्यांचा गेल्या 30-40 वर्षाचा संघर्ष मी जवळून पाहतो आहे. तो संघर्ष स्वतःला घडवण्यासाठी होताच, पण आपण घडत असताना आपले जवळचे सहकारी देखील घडले पाहिजेत, ही त्यांची खूप आस्थेची भूमिका होती. भारतीय संविधानाचे अभ्यासक म्हणजे ॲडव्होकेट कृष्णा पाटील. दुसऱ्याच्या वेदनेशी आपलं नातं सांगत मानव मुक्तीच्या चळवळीसोबत उभा राहणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणजे ॲडव्होकेट कृष्णा पाटील. लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत, कथाकार याही पेक्षा एक संवेदनशील माणूस म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सोडून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट कृष्णा पाटील. कृष्णा पाटील संघर्षातून पुढे आले, वकील झाले, पण आपल्या मातीशी सतत एक नातं जपण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे. आपण कितीही उंच झालो, आपलं व्यक्तिमत्व कितीही गगन भरारी झालं, तरी देखील मी मातीमध्ये पाय ठेवूनच उभा राहणार, हे खूप कमी लोकांना जमतं की ज्यामध्ये ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांचं नाव घेता येऊ शकतं. खरं तर ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्याबद्दल खूप काही बोलता येऊ शकतं. कथाकार म्हणून त्यांनी जे साहित्यामध्ये योगदान दिलेलं आहे ते खूपच दखलपात्र आहे. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये अनेक माणसं अशी आहेत की ज्यांच्या वेदना समजून घेऊन त्याला शब्दबद्ध करणं आणि त्या साहित्यामध्ये आणणं ही खूप मोठी गोष्ट, दखलपात्र गोष्ट आमचे स्नेही, आमचे मित्र ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी केलेली आहे. पहिल्या पिढीतला माणूस शिकला की आपोआप दुसरी पिढी शिकते असं म्हटलं जातं. ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या पावलावरती पाऊल ठेवत त्यांची कन्या ॲडव्होकेट सायली पाटील ही खूपच अभ्यासू पद्धतीनं या ठिकाणी पुढे आली. लहानपणी जेव्हा आम्ही तिच्याशी बोलायचो, संवाद साधायचो, तेव्हा ही छोटीशी मुलगी खूप वेगळ्या पद्धतीनं स्वतःला व्यक्त करायची. खरं तर तेव्हाच आम्हाला असं वाटलं होतं की ही मुलगी ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे तर जाईलच, पण त्यांचं नाव एक दिवशी जगाच्या पातळीवरती घेतलं जाईल. 4 माणसं ते नाव आस्थेनं घेतील असा प्रयत्न नक्की करणार. आणि आज ॲडव्होकेट सायली पाटील ही कायद्याच्या क्षेत्रामध्ये एक दखलपात्र व्यक्तिमत्व म्हणून पुढे येते आहे. त्यांचा मुलगा, खरं तर मला नेहमी असं वाटायचं की हा मुलगा भविष्यात नेमका काय करणार आहे, परंतु त्यानं आपल्या कृतीतनं जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर त्याच्या नावापुढे जे ॲडव्होकेट संकेत पाटील लागलेलं आहे, या सगळ्या ॲडव्होकेटच्या शब्दामध्ये त्याचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला सामावलेलं दिसतं. म्हणजे आपले वडील सामाजिक बांधिलकी मानून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतात, तो वसा आणि वारसा आपण पुढे चालवला पाहिजे असं या 2 मुलांना वाटणं
मला वाटते की ही अतिशय कौतुकाची बाब आहे. ॲडव्होकेट कृष्णा पाटील, ॲडव्होकेट सायली पाटील, ॲडव्होकेट संकेत पाटील या तिघांनी मिळून कोल्हापूर पासून साधारणतः एक 70-80 किलोमीटर अंतरावरती असणारं तासगाव, ज्याचा जिल्हा सांगली आहे, या तासगावमध्ये राष्ट्राधार नावानं जे कार्यालय सुरू केलेलं आहे, ते कार्यालय खरं तर व्यवसायानं वकील असणाऱ्या लोकांनी सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप वेळा असं म्हटलं जातं, इथल्या न्याय व्यवस्थेमध्ये, इथल्या कोर्टामध्ये निकाल दिला जातो, न्याय मिळतोच असा नाही. परंतु सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला फक्त निकालाचा एक कागद त्याच्यामध्ये हातात दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं न समजणाऱ्यामध्ये आणि न्याय स्वस्त करण्यामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका महाराष्ट्राच्या पातळीवरती पार पाडलेली आहे, त्या संकलेमधलं एक महत्वाचं नाव म्हणजे ॲडव्होकेट कृष्णा पाटील. आम्ही बराच वेळा त्यांच्या घरी जातो. त्यांची जीवनसाथी, त्यांची पत्नी भारती पाटील ह्या खूप आस्थेनं आमची चौकशी करतात, विचारतात, चहा देतात. खरं तर येणाऱ्या प्रत्येक माणसांबद्दल त्या एक संवेदनशील पद्धतीनं आपली आस्था व्यक्त करतात. असं हे चौघांचं कुटुंब आज कायद्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं कार्यालय निर्माण केलं, त्याचं दिमागदार अशा पद्धतीने उद्घाटन झालं. खरं तर मला असं वाटतं की हे कार्यालय येणाऱ्या काळामध्ये मानवमुक्तीच्या चळवळीचं केंद्र या ठिकाणी बनणार आहे, म्हणजे बनेल यात मला अजिबात शंका नाहीये. कारण या कार्यालयामध्ये आणि ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या संपर्कामध्ये असणारे अनेक व्यक्तिमत्व आज उत्तुंग पद्धतीनं पुढे गेलेली आहेत, ज्याचं एक उदाहरण मी स्वतः आहे. ॲडव्होकेट कृष्णा पाटलांच्या घरामध्ये आम्ही बसायचो, चर्चा करायचो, संवाद करायचो, कायदेशीर गप्पा मारायचो, चळवळीबद्दल बोलायचो, तत्वज्ञानाबद्दल बोलायचो, विचार प्रक्रियेबद्दल बोलायचो. शांत व्यक्तिमत्व असणारे ॲडव्होकेट कृष्णा पाटील अतिशय अभ्यासू पद्धतीनं मांडणी करतात. हे यवाना आता माझ्यासारख्या छोट्या माणसानं सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळं ॲडव्होकेट कृष्णा पाटील, ॲडव्होकेट सायली पाटील, ॲडव्होकेट संकेत पाटील, भारती पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून कायद्याच्या क्षेत्रामध्ये एक नवं काहीतरी करू पाहतात. त्यांना सदिच्छा देणं, त्यांच्यासोबत उभा राहणं मला वाटते की माझंही कर्तव्य आहे. कारण न्याय महाग होण्याच्या काळामध्ये, न्याय दूर जाण्याच्या काळामध्ये हे कुटुंब सर्वसामान्य माणसांशी आपलं नातं सांगत, सर्वसामान्य माणसांना आपलंसं करत, त्यांच्यामध्ये आपल्या नात्यामध्ये एक ओलावा निर्माण करत, त्यांच्या सगळ्या दुःखावरती, सुखाची असेल किंवा मी असं म्हणेन की एक समाधानाची फुंकर घालण्याचं काम ते करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळं माझ्या मित्रानं एक कार्यालय स्वतःचं आत्ताच्या काळामध्ये 50-50 वर्ष वकिलीच्या क्षेत्रामध्ये संघर्ष केल्यानंतर देखील स्थिरता न मिळण्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज या माझ्या मित्रानं एक खूप सुंदर कार्यालय तयार केलेलं आहे. हे कार्यालय साहित्यिकांचा आधारस्तंभ ठरेल, हे कार्यालय चळवळीतल्या कार्यकर्त्यासाठी आधारस्तंभ ठरेल, सर्वसामान्य माणसांसाठी आधारस्तंभ ठरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ॲडव्होकेट कृष्णा पाटील, ॲडव्होकेट सायली पाटील, ॲडव्होकेट संकेत पाटील, भारती पाटील आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना या सगळ्या कार्यामध्ये गती मिळो, त्यांना यश मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अतिशय प्रेमानं माझ्या या जिवंत मनाच्या मित्राला, मगाशी जसं मी म्हटलं की एक कवी असा म्हणतो की असा एक मित्र पाहिजे, असा एक सच्चा दोस्त पाहिजे, असा एक संवेदनशील माणूस पाहिजे की ज्याला आपण आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी अतिशय हळुवार पद्धतीनं बोलू शकतो. अशा एका मित्रानं एक अतिशय उंच भरारी आपल्या क्षेत्रामध्ये घेतलेली आहे. नक्कीच हा सगळा जो काही
उंच भरारीचा जो काही प्रयत्न आहे तो त्याच्या कष्टाला, त्याच्या मेहनतीला, त्यानं जी काही जागवलेली संवेदना आहे त्या संवेदनेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी केलेल्या अपार कष्टाला जातं. अशा एका माझ्या मित्राच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मी त्याला सदिच्छा देतो आणि हा माणूस आणखी मोठा व्हावा आणि मानव मुक्तीच्या कायदेशीर लढाईमधला एक सच्चा न्याय देणारा, न्याय स्वस्त करणारा, न्यायिक भूमिका घेणारा, कायदेशीर मांडणी करणारा सर्वसामान्य माणसाचा आधार ठरावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.